नाशिकमध्ये भोंदूगिरी आणि कथित काळ्या जादूच्या प्रकरणात आरोपी अशोक खरात याला न्यायालयाने 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणात सरकारी पक्षाकडून ॲडव्होकेट शुभम जोशी आणि अजय मिश्रा यांनी बाजू मांडली आहे। सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितलं की तपासादरम्यान आरोपीकडून पीडितांना दिलेले दगड व दागिने, पेढे आणि ओशोनोजल नावाचे द्रव्य पदार्थ जप्त करण्यात आले असून त्यांची तपासणी करणे आवश्यक आहे। तसंच आरोपींकडून एक रिव्हॉल्व्हर आणि 21 जिवंत कारतुसे जप्त करण्यात आली आहे। यापैकी 5 गोळ्या वापरण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। याशिवाय कस्तुरी ब्लॅक अँड व्हाईट नावाचे साहित्यही जप्त करण्यात आले असून ते आरोपीकडे कसे आले याचा तपास सुरू आहे। याचा वापर वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी झालाय का याचीही चौकशी केली जाणार आहे। एका गुप्त साक्षीदाराने आरोपीकडून कथित दोषपूजा केल्याचा दावा केल्याचाही न्यायालयात सांगण्यात आलाय। दरम्यान सह आरोपी SV भाटियाच्याही रिमांडसाठी पोलिसांनी अर्ज केला असून जप्त केलेली रिव्हॉल्व्हर ही परवानाधारक असल्याची माहिती समोर आली आहे। मात्र त्याचा रिव्हॉल्व्हर मधून गोळ्या झाडल्या गेल्याचा संशय तपासात व्यक्त केला जातोय। या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत असून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। कोर्टात हजर करणार आहे आणि त्याने ज्या पद्धतीनं गुन्हास्पद कृत्य केलेलं आहे, पोलीस तपास करतायत, SIT स्थापन झालेली आहे, परंतु आपण बघतोय की वेगवेगळे व्हिडिओ अत्याचाराचे बाहेर आलेले आहेत, त्याला फाशीची शिक्षा होणं गरजेचं आहे। परंतु आज जर संधी मिळाली तर आमच्या ताब्यात द्या, कारण अशा पद्धतीचं जे दुष्कृत्य आहे कुठल्याही मुलींवर घडलं नाही पाहिजे, कुणाच्याही घरातल्या महिलांवर घडलं नाही पाहिजे। आणि यासाठी जर इथं त्याला आणलं आणि संधी मिळाली तर मी त्याला 2 कानाखाली सुद्धा देणार आहे। हिंदी में क्या कहेंगे ताई? आज आप आए हुए हैं। अशोक खरात ने मुकदमा है उसे अरेस्ट किया गया है, लेकिन उसने जो महिलाओं के साथ जो लैंगिक शोषण किया है, महिला जो है उनके साथ उन्होंने ऐसा कुकर्म किया है। पुलिस का काम कर रही है, लेकिन हमारी यही मांग है कि उसे जो है वो अरेस्ट किया है तो फांसी की सजा होनी चाहिए। लेकिन आज कोर्ट में लाया है, हमारे जैसे महिला के हाथ में नहीं, अगर हमें कुछ अपॉर्चुनिटी मिली तो हम दोनों कान के नीचे उसको देंगे। क्या कहना चाहिए अभी ये जो कैप्टन खरात है जिसने 1 साल पहले पत्रकार ने आवाज उठाई थी, उसकी बातमी आई थी, उसके बाद आम्ही मिरगावला गेलो होतो, आम्ही तिथल्या नागरिकांना प्रत्येक घराघरात जाऊन भेटलो, आम्ही तिथे पाहिलं लोक इतके दहशतीमध्ये आहेत। का दहशतीत आहे? तिथं जे मंत्री संत्री येत होते, मोठे मोठे अधिकारी येत होते, तक्रार द्यायची कोणाकडे, भांडायचं कोणाकडे? त्यात एका पत्रकाराने हिंमत केली, पेपरला बातमी छापली, तर त्याच्यावरच खंडणीचा गुन्हा दाखल झाला। अरे तेव्हापासून आता आमची मागणी आता तृप्तीताई देसाई पुण्यावरून इथं आल्या, त्यांचं माझं बोलणं झालं, म्हणून आम्ही आता इथे आलो। तर आमचं एकच म्हणणं होतं की जनतेचा जो गरीब महिला त्यांचं त्यांनी शोषण केलं, भावनांशी खेळला, कुणीतरी दुःख आहे, कष्ट आहे, कुटुंबामध्ये कटकट आहे म्हणून त्याच्याकडे जात होते आणि तो त्याचा फायदा घेऊन त्यांचं लैंगिक शोषण करत होता। म्हणून या असे नीच नराधम, कधी राम रहीम येतो, कधी आसाराम येतो, कोणाला शिक्षा होत नाही आणि मोकाट सुटतात, कायद्याचा धाक राहिला नाही। म्हणून यांना जनतेची ताकद आम्हाला दाखवायची होती। जर संधी मिळाली असती त्याचा कानफडा वाजवायचा होता, आम्हाला दाखवायचं होतं या महाराष्ट्रात, शिवरायांच्या महाराष्ट्रात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये या असा नालायक नीचपणा कधी सहन केला जाणार। नाही, आता आम्ही फक्त त्याला त्याच्या जवळ जाऊन जर आम्हाला संधी मिळाली असती तर आम्ही त्याच्या कानाखाली जाणार होतो। कोणत्या मंत्री सहभाग होता? तुम्ही आता मंत्री नाव घेतलंय, अनेक मंत्री तिथे आले। आता दीपक केसरकर साहेब म्हटले की ऐका, अहो जर शिक्षण मंत्री जर त्या याच्या बंधू बाबाचा जर गुरु असेल तर आपल्या शाळेचं काय होईल, आपल्या शिक्षणाचं काय होईल? हिंदी अभी ये जो महाराष्ट्र में अभी जो खरात जो भोंदू जो नीच आदमी है उसका जो प्रकरण बाहर आया है वो 1 साल पहले आया था। तब अगर किसी ने कोई तो एक IPS एक IAS या कोई भी मंत्री, कोई मिनिस्टर, कोई भी जो भी कर सकता है, उसने अगर इंक्वायरी सही तरीके से की होती और जिसने आवाज उठाया उसका आवाज दबाया नहीं होता, तो उसके ऊपर प्रेशर किसने डाला?
कौन मिनिस्टर इनको बचा रहे थे इसको, ये इतना हवा में क्यों घूम रहा है। मैं वो गांव में गया, मीर गांव में, मैं दिन भर वो गांव में हर घर में गया, तो गांव वाले बोलते हैं वो छुट के आएगा, उसको कुछ होगा नहीं। बड़े बड़े लोग इधर आते हैं, उसके जूते सहित पैर भरते, और वो भगवान समझता है खुद को। वो जो मंदिर बना है ईशानेश्वर का, उसमें वो चप्पल पहन के पिंड के पास जाता है, और वो मंदिर के पास भी उसने अत्याचार किए। ऐसे और कुछ सारी महिलाएं हैं, वो बाहर नहीं आ सकती है, उनका परिवार टूटेगा, उनका समाज में बदनामी होगी, इसलिए आते नहीं है। ये जो 58 वीडियो बता रहे हैं, ये तो वीडियो है, लेकिन ये वीडियो बिना वीडियो के 400-500 औरतों के ऊपर उसने लैंगिक शोषण किया है। अगर ऐसे नीच नारादम अगर पैदा होते रहेंगे, उनको शिक्षा नहीं होगी। मैं यहाँ इससे आप लोगों के जरिए मैं मुख्यमंत्री साहब को आज आप इधर आए थे, आज किस लिए आए थे इधर आज? हाँ, हम आज आए थे, अगर वो उसको जनता का आवाज बताने, क्योंकि जनता के अंदर उसके बारे में जो क्रोध है, अगर उसको कोई शिक्षा नहीं मिलती है, हर गुनहगार क्यों गुनाह कर रहा है। कायदे है, कानून है, पुलिस है, हमारे पुलिस, इनके ऊपर भी मेरा भरोसा है, लेकिन जो कायदा है वो उसके जो पड़वाट जो होती है, वो उसको राजकीय दबाव होते हैं, तो उनके हाथ बांधे जाते हैं। कौन सा मंत्री का सौभाग्य आपको लगता है? आपने नहीं, जो भी मंत्री उनके साथ आते हैं, उधर बैठते हैं, उनका इंक्वायरी होके उनके ऊपर मौका लगना चाहिए, उन पर भी कार्रवाई होना चाहिए। चलेगा, ओके, ओके। वृत्तसंकलन विभाग, एबी न्यूज, नाशिक।